लाडक्या बाप्पांचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेलं आहे आणि गणेश उत्सवाची तयारी जी आहे ती आता घराघरामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. यंदाच्या गणेश उत्सवाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर शासनानं यावेळेस वेगवेगळे निर्देश गणेश उत्सवाच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत. म्हणजे घरगुती गणेश मूर्तीपासून ते मंडळाच्या गणेश मूर्तीपर्यंतचे काही निर्देश शासनानं दिलेले आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाचा गणेश उत्सव हा पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा या संदर्भामध्ये शासनानं काही निर्देश दिले, ज्यामध्ये शाडूच्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्याच गणेश मूर्ती ज्या आहेत त्याच विराजमान कराव्यात असे देखील निर्देश आहेत. परंतु आपल्या दर्शकांना एक प्रश्न नेहमी पडतो की शाडूची मातीची जी गणेश मूर्ती आहे ती आणि POPची मूर्ती ही ओळखायची कशी आणि यामधला नेमका फरक काय. तर हे जाणून घेण्यासाठी आता आपण आलेलो आहोत गणपतीवाले मोरे यांच्या स्टुडिओमध्ये. खरं म्हणजे मोरे यांच्या स्टुडिओचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर 1929 पासून ही गणेश मूर्ती घडवल्या जातात. संपूर्ण परिवार जो आहे तो दरवर्षी ह्या गणेश मूर्ती घडवण्याच्या कार्यामध्ये मग्न असतो आणि आता शतक महोत्सवाकडे हा परिवार जो आहे तो या व्यवसायाच्या माध्यमातून वाटचाल करतो आहे. आपल्यासोबत आहे ज्येष्ठ मूर्तिकार शांताराम मोरे. काका, आपलं स्वागत आहे माय महानगरमध्ये. जसं की आपण आजचा विषय आपण घेऊन दर्शकांसमोर जाणार आहोत की शाडूची गणेश मूर्ती म्हणजे शाडू मातीची गणेश मूर्ती आणि POPची गणेश मूर्ती. सर्वात प्रथम माझा प्रश्न हा असेल की जे काही शासनानं निर्देश दिलेले आहेत शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीचं आपण स्थापना करावी, तर त्या निर्देशानंतर आता कसा परिणाम आपल्याला तुम्हाला दिसून येतो यंदाच्या वर्षी? न्यायालयाचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप छान निर्णय दिलेला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आमच्या शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी वाढलेली आहे. शाडू मातीची मूर्ती जर म्हटली तर आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे पार्थिव पूजन, जे आपल्या शास्त्राला अनुसरून आहे, पूजेला अपेक्षित आहे. तर आमच्याकडे आता शतकाकडे जी आमची वाटचाल चालू आहे, फक्त शाडूचाच गजर आम्ही आमचा कारखाना करत आहे. गेल्या 4 पिढ्या आमची ही बाप्पाची सेवा सुरू आहे. काका, एक नेहमी असा समज निर्माण होतो की शाडूची मातीची जी मूर्ती आहे ती एका विशिष्ट मर्यादेच्या उंची इतकी बनत नाही, म्हणजे साधारणतः 1.5 फूट 2 फुटापर्यंत. परंतु POPची मूर्ती जी आहे ती मोठ्या उंचीपर्यंत देखील बनते. त्यामुळे जे गणेश मूर्ती जी आपली विराजमान केली जाते तर मग नागरिकांचा कल जो आहे तो POPकडे असतो. तर हा नेमका समज आहे. तर असं काही आहे का की एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच उंचीपर्यंतच शाडूची मूर्ती बनते? शाडू मातीची मूर्ती ही आपल्याला जर अपेक्षा जर असेल 6 फूट 9 फूट 10 फूट पाहिजे त्या उंचीमध्ये आपण हा बाप्पा आपण घडू शकतो. जर कलाकार कसबी असला, त्याच्यामध्ये कलेची हातोटी असली तर उंचीचं कुठलंही मातीमध्ये काम करण्यास बंधन येत नाही. परंतु या ज्या मूर्ती आहेत शाडू मातीच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या एका विशिष्टच प्रकारात बनतात. कारण वेगवेगळी रूपं जी आहेत ती बाप्पांची ही बसवावी म्हणजे ती स्थापन करावी असा गणेश भक्तांचा कल असतो. परंतु शाडू मातीची मूर्ती ही एकाच साच्यामधली असतात आणि साच्यामधली म्हणजे एकाच प्रकारच्या असतात. तिचे जे रूप आहे ते एकाच, म्हणजे वेगवेगळी रूपं त्याच्यामध्ये मिळत नाही असाही एक समज आहे. हे जे आपलं म्हणणं आहे हे मला मान्य नाही आहे. कारण शाडू मातीची मूर्तीचे जे प्रकार जर तुम्ही जे म्हणत असाल का एकच प्रकारामध्ये घडवली जाते, परंतु तसं नाही. आम्ही कलाकार आहोत. शाडू मातीवर आमचं प्रभुत्व आहे मातीकामावर. माझ्याकडे यंदा 97 वर्ष असल्यामुळे माझ्याकडे यंदा 97 प्रकारच्या विविध प्रकारच्या माझ्याकडे श्री गणेश मूर्ती आपल्या भाविकांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे वेगवेगळ्या रूपांमधली गणेश मूर्ती ह्यामध्ये मिळेल? एक्झॅक्टली 100% मिळतील, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये एक असं आहे की एक आम्हाला सांगा दर्शकांना की गणेश मूर्ती खरेदी करत असताना नेमकं काय बघितलं पाहिजे गणेश मूर्तीमध्ये, म्हणजे ती खरेदी करताना? कारण काय होते की गणेश भक्त जेव्हा मूर्ती खरेदी करायला जातात तेव्हा फक्त त्याची रूपं बघितली जातात, तिची उंची बघितली जाते, ती कशी मूर्ती दिसते ते, पण प्रामुख्यानं काय बघितलं पाहिजे? तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हा मूर्ती साकारत आहात. खूप छान प्रश्न आहे. आपण हा जो प्रश्न केलेला आहे तर त्याचं हे अगदी समर्पक उत्तर असं आहे. सर्वप्रथम मूर्ती ही मातीची असली पाहिजे हे प्राधान्याने कटाक्षाने बघितलं पाहिजे. माती म्हणून बाहेर जिप्सम माती पण विकली जाते, अर्थात जिप्सम म्हणजेच POP म्हणून त्यांनी विकावं किंवा जिप्सम POP म्हणून विकावं आमची हरकत नाही आहे, तसा शासनाचा पण निर्णय आहे. परंतु मातीची मूर्ती ही पूजनाला चालते. त्याच्यामध्ये यंदा पारंपरिक जी बैठक आहे, पेन पद्मासन झाली, त्याच्यानंतर राजाची बैठक आहे, दगडूशेठ हलवाईची बैठक आहे, त्याच्यानंतर कसबा बैठक आहे, सिद्धिविनायक आहे, आपले नाशिकमध्ये प्रख्यात आहे नवशा गणपती आहे, चांदीचा गणपती आहे, ढोल्या गणपती आहे, असे किंवा
अष्टविनायक असे विविध प्रकारचे जे बाप्पा आहे ज्याची मनोभावे सर्वत्र अगदी पूजा केली जाते आणि आपल्या काही स्वयंभू आहे, काहींनी गणेश बाबांसारख्या महान संतांनी स्थापित केलेलं आहे असे बाप्पा, यांची पूजा करणं केव्हाही चांगलं आहे असं मला वाटतं. पण मग अजून काय बघितलं पाहिजे? जसं तुम्ही आता बैठकीचं वर्णन केलं की कोणत्या याच्या बैठकीमध्ये आसनामध्ये गणेश मूर्ती असली पाहिजे. पण आता ही जी मूर्ती आहे आपण दर्शकांना दाखवू की ही जी मूर्ती आहे तर ही लालबागच्या राजाची गणेश मूर्ती आहे. पण या मूर्तीमधलं वैशिष्ट्य काय सांगा? बाप्पाचं वैशिष्ट्य असं आहे का यांचे ही सोहळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लाल सोहळा आहे, पिवळा शेला आहे आणि अगदी आरामशीर बैठकीमध्ये बसलेले आहे. आणि आमचा बाप्पा हा हसरा बाप्पा आहे. आमच्या बाप्पाचं वैशिष्ट्य आहे का आमचा बाप्पा हा अतिशय म्हणजे त्यांची सगळं रंगरूप बघितलं अगदी प्रसन्न, समृद्ध आणि हसरा बाप्पा म्हणून आमच्या बाप्पाकडे बघितलं जातं आणि याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. तुम्ही जसं सांगितलं की हसरा बाप्पा आहे, दुसरं एक वैशिष्ट्य आम्ही इथं मूर्ती बघत असताना जाणवलं की तुमच्या सगळ्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्याचं पितांबर जे आहे ते लाल कलरचं आहे. नेमकं काय कारण आहे? ही अनेक भक्तांची, गणेश भक्तांची मागणी आहे का आम्हाला सोहळ्यामध्येच बाप्पा हवा. ज्यांची रिक्वायरमेंट असेल का आम्हाला पिवळ्या वस्त्रामध्ये पाहिजे तर आम्ही तेही देऊ शकतो. परंतु कुणी जर इतर रंगाचा जर आग्रह धरला तर आम्ही त्यांना विनंती करतो का बाबा रे हे शास्त्राला अनुसरून नाही आहे, तुम्हाला पाहिजेच असेल तर आम्ही देऊ शकू, परंतु तसं करू नका. आणि गणेश भक्त पण ऐकतात या गोष्टी. धर्मशास्त्रानुसार जे पितांबर जे आहे ते लाल. हो, कारण आमच्या कारखान्यामध्ये एकूण एक अगदी 9 इंचापासून ते 3 फुटापर्यंत 3.5 फुटापर्यंत ज्या बाप्पा आहेत त्या अगदी शास्त्राला जे गणेश पुराणामध्ये वर्णन आहे, अथर्व शीर्षामध्ये जे वर्णन आहे त्या अनुसरूनच आपले बाप्पा घडवले जातात. अगदी हातवी पद्धतीने आपण बाप्पा घडवतो सर्व. याच्यामध्ये जो आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता, शाडू मातेची गणेश मूर्ती आणि POPची मूर्ती ही नेमकी ओळखायची कशी? अच्छा, आता हा जो फरक आहे, शाडू मातीची मूर्ती जी आहे ती जर आपण पाटाला असं जर आपण थोडंसं बोटाने जर टच केलं तर त्याचा धबधब आवाज येतो आणि POPची मूर्तीचा आवाज असा हा टणटण आवाज येतो. आणि त्याची एक मॉडेल, आता समजा हा राजाची मूर्ती आहे, अशा जर POPच्या जर समजा 10 मूर्त्या असल्या तर तुम्हाला पूर्णपणे एकसारख्याच त्याचं स्ट्रक्चर दिसेल, एकसारखं त्याची ठेवण दिसेल. परंतु मातीची मूर्ती ही हातीव घडवलेली असल्यामुळे याच्यामध्ये एक मायनर थोडासा चेंजेस प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळा तुम्हाला बदल असू शकतो त्याच्यामध्ये. ही मूर्ती घडवण्यासाठी साधारणतः किती दिवस लागतात पूर्ण फिनिशिंग होईपर्यंत? म्हणजे मूर्ती घडवण्यापासून तर ही जी आता आपण मूर्ती बघतोय ते तिचं कलर काम असेल, तिचे डोळे असतील, तिचा आखीव रेखीवपणा असेल, ही संपूर्ण घडवण्यासाठी कालावधी किती लागतो? हे सर्व जे आहे हे सर्व मूर्तीच्या उंचीवर आणि त्याच्या कलाकुसरीवर अवलंबून आहे. मात्र याच्यासाठी साधारण 1 दिवस ते 3 दिवस असा कालावधी लागू शकतो एका मूर्तीसाठी. हे जर POPचं म्हटलं तर हे सर आता हा जो विषय आहे POPचं काम हा लेबरसुद्धा करू शकतो POPचं काम. त्याच्यामुळे त्या मूर्तीच्या संख्येवर मर्यादाने एक व्यक्ती 50 पण मूर्त्या घडू शकते एका दिवसामध्ये एक व्यक्ती. मात्र शाडू मातीची मूर्ती घडवण्यासाठी याच्यासाठी कसबी कारागीरच लागतो. तो जातीवंत ज्याच्यावर मातीवर ज्याचं प्रभुत्व आहे तीच व्यक्ती घडू शकते. हो, पण मग आता हे शासनाने जे निर्देश दिलेले आहेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती म्हणजे शाडू मातीचाच आग्रह शासनानं धरलेला आहे. आणि खरं म्हणजे आम्ही माय महानगरच्या माध्यमातून देखील गेल्या अनेक वर्षांपासून ही चळवळच राबवतोय की शाडू मातीच्याच म्हणजे पर्यावरणपूरक गणेश उत्सवच साजरा झाला पाहिजे, त्यासाठी शाडू मातीचा आग्रह आपण धरत असतो. परंतु शासनाच्या निर्देशानंतर तुमच्या गणेश मूर्ती घडवण्याच्या या व्यवसायामध्ये तुम्हाला कारागिरांची इथे नाशिकमध्ये तसं जर पाहिलं तर आता पेन आणि इकडच्या गणेश मूर्तींना मागणी असते. पण तुमच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश उत्सवापूर्वीच म्हणजे 4 महिन्यापूर्वी तुमच्याकडे गणेश मूर्ती बुक झालेल्या असतात. तर तुम्हाला तसे कारागीर मिळतात का? नाशिकमध्ये असे कारागीर खूपच कमी आहे आणि जे होते ते कालांतराने त्यांनी काय इन्स्टंट जास्त पैसा POPच्या मध्ये मिळतो म्हणून त्यांनी मातीकाम सोडून दिलं. मात्र आता त्यांचा म्हणजे मातीकामावर आता काही प्रभुत्व राहिलेलं नाही आहे आणि ते मातीकाम करू शकत नाही, त्याच्यामुळे ते फक्त आता POPचंच काम करतात. एक प्रश्न असा आहे की POPपेक्षा शाडू मातीची गणेश मूर्ती ही महाग मिळते, म्हणजे हिचे दर जास्त असतात. यंदा काही दरवाढ झालेली आणि हे जे म्हटलं जातं की दर जास्त असतात त्याचं नेमकं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे का POPची एक गोणीमध्ये
तर मूर्ती घडवली जाते आणि ती त्याच्यासाठी कसबी कारागीर लागत नाही, त्याच्यामुळे परिणामी त्याचा उत्पादन खर्च खूप कमी असतो आणि त्या खूप पातळ असल्यामुळे त्याच्या अनेक मूर्त्या एका गोणीमध्ये तयार होतात. या उलट शाडू मातीची मूर्ती ही वजनाने जड असते आणि ही हाती असल्यामुळे हिला कालावधी जास्त लागतो आणि याच्यात कलाकुसर खूप छान करण्यासाठी आपल्याला जो वेळ द्यावा लागतो, त्याच्यामुळे अर्थातच आपली थोडी मजुरी वाढली जाते. त्याच्यामुळे हा फरक थोडा असू शकतो. तुम्ही नेहमी एक आव्हान देत असतात की पेनची गणेश मूर्ती आणि तुमची गणेश मूर्ती जर एका बाजूला ठेवली सोबत, तर यामध्ये आपली मूर्ती जी आहे तिचा आखीव-रेखीवपणा आहे निश्चितपणे, कारण ही तुमची कला आहे. म्हणजे हे आव्हान नाही म्हणता येणार, ही कला आहे. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहात. आपल्या मूर्तीच्या त्या तुलनेमध्ये वैशिष्ट्य काय सांगता येईल? आता हे वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे का, हे काम आम्ही स्वतः करतो. स्वतः माझ्याकडे ज्या एक मूर्ती एक घरामध्ये जाते. नाशिक शहरातला असं एकही घर नाही का जिथे आमच्या मोरे गणपतीवाल्यांची एकही मूर्ती आजपर्यंत एवढ्या 100 वर्षामध्ये गेलेली नाही आहे. आणि माझ्याकडे कारागीर नसल्यामुळे का आमची एक मूर्ती अगदी परदेशात जे मूर्ती पाठवण्याची जी त्यांचं ज्या पद्धतीने जायला एक्सपोर्ट क्वालिटी ज्याला आपण म्हणतो, त्या क्वालिटीचीच आमची मूर्ती असते. त्याच्यामुळे हा बदल म्हणजे मला मन असं वाटतं याच्यामध्ये. आपण बघितलं की मोरे काकांनी आपल्याला अतिशय चांगल्या आणि अतिशय थोडक्यात गणेश मूर्तीच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे शाडू मातीची मूर्ती आणि POPची गणेश मूर्ती यामधला फरक कसा ओळखायचा. आणि त्यांनी जसं सांगितलं की आता आपण ही जी गणेश मूर्ती बघत आहात, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की गणेश मूर्ती बघत असताना तिचं पितांबर असेल, तिचा शेला असेल, तिचे डोळे असतील, त्याच्या हातामधले शस्त्र असतील, आयुध ज्याला म्हणतो, तर या पद्धती आणि गणेश मूर्ती यांचं वैशिष्ट्य जे आहे ते गणेश मूर्तीचा चेहरा जो तो आहे गणपती बाप्पा हसरा गणपती बाप्पा आहे. आणि खरंच आहे की 10 दिवस आपण अतिशय मनोभावे गणेश उत्सव साजरा करतो. त्यामुळे निश्चितच घरामध्ये देखील आनंदाचं असं वातावरण असतं आणि त्या साजेशी अशी गणेश मूर्ती देखील असावी असं देखील काकांनी सांगितलेलं आहे. आणि अथर्व शीर्षाच्या याच्यानुसार शास्त्रानुसार गणेश मूर्तीचं जे वर्णन केलेलं आहे हुबेहूब तशाच पद्धतीच्या गणेश मूर्ती आपल्याला मोरे यांच्या स्टुडिओमध्ये बघायला मिळतील. आणि निश्चितपणे आम्ही देखील माय महानगरच्या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना हेच आवाहन करतो की यंदाचा गणेश उत्सव जो आहे तो आपण देखील पर्यावरणपूरक साजरा करा. घरोघरी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करा, असंच या ठिकाणी आम्ही माय महानगरच्या माध्यमातून आवाहन करतो. स्वप्नील येवलेसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.